बातमी बाबा आत्राम यांनी बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। सहयोग निवासानी बाबा आत्राम यांनी अजितदादांना आदरांजलीही वाहिली आहे आणि या दरम्यान सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची या दरम्यान भेट घेण्यात आली। पवार कुटुंबीय देखील या दरम्यान या ठिकाणी उपस्थित होते। जय पवार देखील उपस्थित आहेत। बाबा आत्राम हे या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। पुण्याच्या महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे यांची लॉटरी लागली आहे। कालच मंजुषा नागपुरे यांचं नाव जाहीर झालेलं आणि आज महापौर पदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मंजुषा नागपुरे या रिक्षात बसून घराकडे रवाना झाला। मंजुषा नागपुरे या सलग 3 वेळा नगरसेवक झाल्यात। यंदा नागपुरे यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे। राहुल गांधी हे मीडियामध्ये राहण्यासाठी प्रयोग करतात असं नरेश म्हस्के म्हणाले। खासदार नरेश म्हस्के यांनी राहुल गांधी यांच्यावरती ही टीका केलेली आहे। राहुल गांधींच्या प्रयोगात 8 खासदारांचा बळी गेला। माजी जनरल मनोज नरवणेंचा यांच्या पुस्तकावरून लोकसभेत झालेल्या गदारोळावरून नरेश म्हस्केंनी ही टीका केली। तर राहुल गांधी लोकसभेचं कामकाज चालू न देण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप खासदार श्रीकांत शिंदे हे करत होते। खासदारांना प्रोत्साहन देणं, गोंधळ घालण्याकरता हे राहुल गांधींचं काम कालपासून सुरू आहे। यामागचा उद्देश केवळ एक जनाधार संपलेला आहे आणि संरक्षण या विषयावर जनाधार मिळवण्याच्या दृष्टीने मीडियामध्ये राहण्याकरता राहुल गांधी अशा पद्धतीचे जे काय प्रयोग करतायत आणि त्या प्रयोगामध्ये हे 8 खासदार बळीचे बकरे झालेले आहेत। मला वाईट वाटतंय की यामध्ये आमचा महाराष्ट्रातील एक खासदार आहे, त्याचा सुद्धा बकरा, त्याचा सुद्धा बळी आज राहुल गांधी यांनी दिलेलं आहे। लोकसभेचं कामकाज हे चालू न देण्याचं काम लोकसभेचे विरोधी पक्षनेता राहुलजी गांधी आणि त्याचबरोबर त्यांचे सगळे काँग्रेसचे मेंबर खासदार हे त्या ठिकाणी करत होते। काल देखील हाऊस चालू नाही दिलं, आज देखील हाऊस चालू नाही दिलं। रुलिंग दिल्यानंतर देखील जे पार्लमेंट आहे हे रूल बुकच्या हिशोबाने चालत असतं। स्पीकरनी 20 वेळा रुलिंग दिली तरी देखील लीडर ऑफ ऑपोजिशनला ती रुलिंग कळत नसेल तर मला वाटतं त्यांच्यावरती जी आहे ती कायदेशीर आज कारवाई झालेली आहे। महत्त्वाची बातमी आदित्य ठाकरे पिंकी माळींच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेत। पिंकी माळींचा बारामती विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला होता। पिंकी माळी क्रू अटेंडंट म्हणून विमानात होत्या आणि त्यांचाही या अपघातामध्ये मृत्यू झालेला। तर आता आदित्य ठाकरे पिंकी माळी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। अजित पवार यांच्यासह पिंकी माळी या देखील त्याच विमानात होत्या। हे उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्या बार्शीमध्ये प्रचार सभा आहे। बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीची भाजप विरोधात महाआघाडी आहे। महाआघाडीच्या प्रचारार्थ बार्शीमधील वैरागमध्ये शिंदेंची सभा आहे। मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा घेतली जाणार आहे। बघा बातमी महत्त्वाची आहे। आदित्य ठाकरे पिंकी माळींच्या कुटुंबियांच्या भेटीला गेलेत। पिंकी माळींचा बारामती विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला। पिंकी माळी या क्रू अटेंडंट म्हणून विमानात कार्यरत होत्या। तर आपण ही दृश्य पाहू शकतोय। पिंकी माळी यांच्या कुटुंबियांचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पिंकी माळी या देखील अजित पवार यांच्याच विमानामध्ये होत्या, त्या क्रू मेंबर होत्या। त्यांचा देखील या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे।